आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधान परिषदेसाठी ज्या 9 जागा होत्या त्यापैकी 5 ठिकाणी आणि एक जी पोटनिवडणूक होती त्या ठिकाणी सातव वहिनींनी फॉर्म भरलेला आहे आणि 5 ठिकाणी प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, कोल्हे साहेब आणि भेंडे असे 5 फॉर्म आम्ही भरलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि अनेक नेते मंडळी आज आमच्या प्रतिनिधींचे फॉर्म भरायसाठी आम्ही आलेलो होतो। विधान परिषदेचा मुख्य प्रतोद म्हणून मी देखील इथे आलो होतो आणि सर्वांनी व्यवस्थितपणे फॉर्म भरलेले आहेत आणि माझी अपेक्षा आहे की निवडणूक बिनविरोध होईल। भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली। प्रमोद जठार आपण पाहिलं असेल तर कोकणामध्ये सातत्याने प्रवासाने काम करणारा कार्यकर्ता आहे। माधवी नाईक ताई अनेक वर्ष सरचिटणीस म्हणून प्रदेशात एक महिला अध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे। कोल्हे साहेबांचं पण तरुण तडफदार नेतृत्व, त्यांना विधानसभेला संधी देता आली नाही, त्यांना देखील संधी दिली गेली आहे। भेंडे साहेबांचं विदर्भामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात काम आहे। नितीनजी गडकरी असतील, देवेंद्रजी असतील, यांच्या संपूर्ण निवडणुकीची रणनीती करण्याचं काम ते करत असतात। सुनील कर्जतकर अनेक वर्ष संघटन मंत्री आणि माननीय स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांपासून एक कार्यकर्ता म्हणून काम करत करत संघटन मंत्री आणि आता उपाध्यक्ष अशा पद्धतीत काम केलेली ही सर्व मंडळी आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला संधी दिली याचा आम्हाला आनंद आहे। राजकारणामध्ये विषयाला धरून विरोध होत असतो। बच्चू कडू आमचे सर्वांचेच मित्र आहेत आणि मित्र राहतील। निश्चितपणे ते आता बरोबर आल्यानंतर ते माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम करतात।